इथे मी डबल फोल्ड अस्तर घेतले, ज्याची उंची 8 इंच आहे, रुंदी 6 इंच आहे. मध्यातून 2 इंचावर मार्क करून खालच्या साईडला 4 इंचावर मार्क करून असा चौरस तयार करून घेतला. पुन्हा मध्यातून 4 इंचावर मार्क करून असा गोल आकार देऊन घेतला. दुसऱ्या साईडला टॅप करून घेऊया. त्यानंतर इथे मी साडीचं कापड घेतलं आहे, ज्याची उंची ही 7 इंच असणार आहे आणि रुंदी ही तुम्ही आवडीप्रमाणे किती घेऊ शकता. मी 40 इंच घेतलेली आहे. तर जिथे आपण मार्क केलेला आहे त्याच्या अर्धा इंच आतल्या साईडला घेऊन आपल्याला संपूर्ण भागावर अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी हा पॅच घेतला आहे, ज्याची उंची ही 4 इंच आहे, रुंदी 3.5 आहे. त्यावर मी अशी शिलाई देऊन घेते आतल्या साईडने. इथे कट मारून घ्या, समोरच्या साईडला पलटून घ्या. त्यानंतर आपल्याला हा सेंटरपासून असा लावून घ्यायचा आहे. त्यावर मी लेस लावून घेतली आहे. आता आपल्याला वरच्या साईडला इथे पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे मी ही पट्टी लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने. त्यानंतर जिथे आपण लेस लावलेली आहे त्याच्या मागे तेवढ्याच भागावर आपल्याला बॅक साईडला पट्टी लावायची आहे, जी की आपल्या कलशला अटॅच करण्यासाठी. तर इथे आपली देवीसाठीची साडी तयार झाली आहे.